माझी बहीण योजनेला युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचवत आहेत. पण असं का घडतंय पाहूया त्या रिपोर्टमधून. पण लाडकी बहीण आमची, असंच काहीसं चित्र नागपुरात पाहायला मिळतंय. राज्यातील महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. पण ही योजना लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्तेच पुढे सरसावले. हमने 6 जुलाई से फॉर्म भरना चालू किया था. महानगर पालिका में हमने आज नहीं तो भी 250 फॉर्म हमने सबमिट कर चुके हैं. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जात आहेत. महिलांना कागदपत्रांची जमवाजमव करायला मदत करत आहेत. त्यांचे ऑनलाईन अर्जही भरून देत आहेत. त्यामुळे योजना देणाऱ्यांपेक्षा योजना पोहोचवणारे भाऊ महिलांना जवळचे वाटू लागले. मला वेळ नाही आहे नक्कीच की मी ते धक्के खात बसून फॉर्म फिलअप करण्याच्या. अशा तर बऱ्याच योजना येतात पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येऊन आमच्यापर्यंत ही स्कीम आणलेली आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती दिलेली आहे आणि आज त्यांनी येऊन फॉर्म भरून घेतलेला आहे. तर आशा आहे की या योजनेचा लाभ आम्हाला मिळू शकतो. बरं, महायुती सरकारची योजना महिलांपर्यंत पोहोचवली म्हणून काँग्रेसचे नेते रागवतील असंही काही नाही. युवक काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलाय. ही जी योजना काढली आहे की त्या योजनेचा लाभ गरीब तबक्यापर्यंत कसा पोहोचेल, माझ्या लाडल्या बहिणीला कसा पोहोचेल, या विषयावर सविस्तर चर्चा झाली. आणि त्या चर्चा झाल्यानंतर आमचे नागपूर शहराचे युथ काँग्रेसचे काही पदाधिकारी माझ्याजवळ आले. जसे आकाशजी गुजर आहेत ते माझ्याजवळ आले. सकाळपासून त्यांनी रामकुलरच्या आतमध्ये जे महिलाही काम करतात त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलं. बाजूला तिवारी असतात त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलं. एकीकडे लाडकी बहीण योजनेवरनं सभागृहात खडाजंगी पाहायला मिळते, तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे कार्यकर्तेच योजना बहिणींपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची योजना असली तरी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने, मोठ्या आक्रमकतेने त्याचे अर्ज भरून घेण्यासाठी कामाला लागलेले दिसत आहेत. आणि ज्या लोकांना रांगेत लागून हे अर्ज भरून देणे शक्य नाही त्या लोकांसाठी ही मोठी बातमी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.